साथीचे आजार पसरू नये म्हणून देखील तिथे स्वच्छता झाली पाहिजे, साफसफाई झाली पाहिजे। तसं जसं आपण पुरामध्ये यापूर्वी कोल्हापूरमध्ये, महाडमध्ये, चिपळूणमध्ये तशी यंत्रणा लावली होती, तशा प्रकारची यंत्रणा लावून आरोग्यमंत्र्यांशी देखील माझी चर्चा झाली आणि स्वच्छता, साफसफाई, फवारणी आणि मेडिकल कॅम्प हे मोठ्या प्रमाणावर तिथं आयोजित करण्यात येत आहेत। मोठी डॉक्टरांची टीम देखील त्या ठिकाणी पोचली। काही आपल्या आरोग्य विभागाचे देखील टीम आहे काही काही आपले खाजगी डॉक्टर्स आहेत, प्रायव्हेट डॉक्टर आहेत, त्यांचे हॉस्पिटल्स आहेत, दवाखाने आहेत, ते देखील दरवेळेप्रमाणे त्या ठिकाणी त्यांचं योगदान देत आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या मागं जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य हे आहेच, परंतु त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर तिकडे चिखल, माती वाहून आलेली आहे, त्याच्यात देखील आपल्याला त्यांना मदत केली पाहिजे। त्या मदतीची देखील त्याचंही नियोजन आपले कार्यकर्ते करतायत। फवारणी असेल, त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था मी आपल्याला सांगितलेलं आहे, कारण कोल्हापूरमध्ये जेव्हा अशाच प्रकारचा पूर आला होता, जनावरं वाहून गेली होती, तशी जनावरं इथे वाहून गेली, मृत्यू झालेले आहेत। आणि तेव्हा देखील आम्ही जी प्रिकॉशन घेतली होती, त्यामुळे कोल्हापूरमध्ये साथीचे आजार पसरले नव्हते आणि म्हणून साथीचे आजार पसरू नये म्हणून देखील पूर्णपणे आपली यंत्रणा जी आहे अलर्ट मोडवर आलेली आहे आणि बिलकुल ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी सर्व मदत केली जाईल।